या ना आत या. मंजिरी, या भागाबाई. नमस्कार. या इंदुमतीबाई. हे संजय आणि सुनील. हा माधव. नमस्कार. कोणी केलं हे सरबत? खानचा मग कुठे आपला? साहेब, त्याची तब्येत लईच बिघडली आहे. बिचारा उठू बी नाही शकला अंथरुणातून. डॉक्टरकडे नेला त्याला? नाही साहेब. त्याला ताबडतोब डॉक्टरकडे घेऊन जा. आणखीन लागले तर सांगा. साहेब, तुम्ही आधी येण्याने माहित असतं तर काहीतरी जेवणाची दुसरी सोय केली असती मी. अहो नाही नाही, कशाला, मी आहे ना, मी करीन. मी तुला काही गोष्टींची लिस्ट देतो. बाजारात जायचं आणि ताबडतोब त्या सगळ्या गोष्टी घेऊन यायच्या. जी साहेब. निक. आजचा स्वयंपाक मी करणार. काय? यू माय गेस्ट ऑफ ऑनर. अहो नाही नाही, कशाला, मी करीन. मला फक्त एकदा किचन दाखवा. मी बघ. मी सांगितलं ना, मी करणार. नाही प्लीज नको. मी करणार. पण हेच बोलत बसायचं का दिवसभर? आलो. आज काहीतरी वेगळंच वाटतंय. का? काय झालं? अहो साहेब स्वतः किचन मध्ये जेवण बनवतात आहे. हो. अरे वा, छान आहे आवाज. कुठून आणला? अहो हा प्रियाताईंनी आणलाय. हो हो, खूप छान आहे. आणि ही एम्ब्रॉयडरी कोणी केली आहे? प्रियाताईंनी. प्रियाने स्वतः केली आहे? हो. खूपच छान आहे खरंच. मग हे पण तिनेच केलंय का? हो ना. अहो हेच काय, हे सगळं प्रियाताईंच्या आवडीचंच आहे. अरे वा. प्रियाच सांभाळते का हे सगळं? हो ना. त्या येतात आणि साहेबांच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी करतात इथे. प्रियाला खूप चांगल्या माहिती आहेत यांच्या आवडीनिवडी. हो. चला मग मी निघते, खुराक द्यायची वेळ झाली आहे. बर. अरे मालकीणबाई, बसा ना, अजून थोडा वेळ आहे. काय काय? नाही नाही नाही, काय नाही. हे आपलं प्रियाने घर खूप छान लावलंय नाही? हॅलो माधव, प्रिया बोलतेय. काय नाही, सगळं व्यवस्थित ना विचारायला फोन केला. हा म्हणजे? म्हणजे तुमच्या मालकीणबाई पहिल्यांदा आल्यात ना तिकडे, म्हणून म्हटलं. तेच ना,
मालकीनबाई पहिल्यांदा यायला आणि खानसामा आजारी पडायला एकच गाठ पडली बघा. हो का? मग जेवणाचं काय? अहो कसलं काय बाईसाहेब, साहेब स्वतःच करतात सगळं जेवण. काय सत्यजित स्वतः जेवण बनवतोय? पण मग दुसरी काही सोय नाही ना, साहेब म्हटले तेच सगळं करणार. मालकीनबाईसाठी स्वतःच्या हाताने करणार म्हणून. काय झालं का समाधान? खुशाली विचार. सत्यजित स्वतः जेवण बनवतोय तिच्यासाठी. ये बघ, अशी तक करून आता काय बी उपयोग नाही. बरोबर आहे. इथे बसून तक करून काहीच होणार नाही. अगा मेनू मटकेची सुकी उसळ बनते, छोले आहेत, कोशिंबीर आणि लसणाची चटणी आहे. बरं मला एक सांग, तुला ब्रेड चालेल ना? ब्रेड का? नाही म्हणजे तुम्हाला पोळ्या नाही आहेत का? नाही येत. नाही म्हणजे येतात, पण माझ्या पोळ्या गोल होत नाहीत. मग राहू द्या, तुम्ही मी करते ना. पण चालेल ना मला, म्हणजे त्रिकोणी चौकोनी पोळ्या चालतील. नाही कसं आहे मंजिरी, पोळ्या या गोलच असाव्यात हा जगाने मान्य केलेला नियम आहे की नाही. मग पोळ्या या गोलच असाव्यात. त्या जर आपल्याला येत नसतील तर आपण ब्रेड खावा. बर, मग चालेल ब्रेड मला. ब्रेड घेऊन ये रे. बरं मालकीनबाई, नाही म्हणजे भाजी होतेच आहे, तर तोपर्यंत आपण मी काय म्हणते, म्हणजे मला असं वाटतंय की प्रियाच इथे असती तर खूप मजा आली असती नाही. छोले जरा तिखटच करतोय, कारण त्याची खरी मजा त्यातच आहे. म्हणजे जाऊ मी? नाही, काही मदत हवी असेल तर मी तुम्हाला करते ना. म्हणजे प्रिया, हे काय करायलीस? टाइमपास म्हणून डबे भरतीये. ये बघ, येडेपणा करू नकोस, माझं ऐक. आत्या, तुला जर हा वेडेपणा वाटत असेल ना तर तू तसं समज. हे बघ, तू तिकडे जाणार नाही, ते सांगून ठेवते. का? ही सगळी बंधनं माझ्याच बाबतीत का? हे बघ, हे आता समज बोलायची वेळ नाहीये. अगं शांतपणे विचार करायची वेळ आहे. विचार केलाय मी. विचार? कसला विचार ग? सत्यजित आधीच लई चिडलाय आणि त्यात त्याने तुला सांगितलंय ना तिकडे येऊ नको म्हणून. मग अगं आधीच तो तुला घराबाहेर काढायला निघालाय आणि त्यात तू आणि भर घालतेस. हे बघ, तू तिकडे गेलीस ना तर तू काय करायला आणि काय सांगता येत नाही बघ. आत्या, काहीही जरी झालं ना तरी मला तिकडे जायचंच आहे आणि बघायचंय तिकडे नेमकं काय चाललंय. अरे वा, खूप छान. ये मालकीनबाई. थँक्यू.
तुम्ही घ्या ना. नाही नाही, हे जर बिघडलं असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी मलाच किचन मध्ये जावं लागेल ना. पण मालकीणबाईंना तर हे सगळं टेस्ट करण्याआधीच आवडलेलं आहे. आणि मालकीणबाईंची आणखी एक इच्छा आहे, ती म्हणजे तुम्ही त्यांच्या समोर त्यांच्या सोबत बसून जेवण करायला हवं. आता मालकीणबाईंची जशी इच्छा आहे म्हटल्यावर बरं. मालकीणबाई, टेस्ट तर करून बघा. पास झालोय का मी? एकशे 1%. अहो, तुमचे ते मित्र नाही आले? मित्र कोण? हा, ते राणा. नाही, ऍक्च्युली प्रॉब्लेम आहे. कसं आहे मंजिरी, मी आणि राणा कितीही चांगले मित्र असलो तरी आम्ही दोघं कधीच एका टेबलवर जेवायला बसत नाही. जेव. मौका भी है, दस्तूर भी है. इथे कोण आलंय आता मरायला? प्रिया, हे बघ प्रिया, प्रिया माझं आई. प्रिया, काय गो, कुठे चालली आहेस? आणि हा डबा? मावशी, आपल्या फार्म हाऊस वरचा जो खानसामा आहे ना, तो आजारी पडला. आणि बघ ना, नेमके सत्यजित आणि मंजिरी आजच तिकडे गेले. त्यांच्या जेवणाची एवढी गैरसोय होईल ना, जवळपास कुठलं हॉटेल पण नाहीये. आणि तुला सत्यजित माहिती ना, इकडचं तिकडचं अजिबात खाणार नाही. म्हणून म्हटलं आपण डबा घेऊन जावं. बरं झालं बाई, पण जा आता लवकर जा. त्याची जेवणाची वेळ टळली ना तर तो जेवणार नाही मुलगा. खरंच. आणि वंस, काय झालं? नाही, मी हे बघायला आले की प्रिया निघाली की नाही. हा, अगं निघ ना, निघ. हो हो, निघते, येते मी. हा राणा. अच्छा, हा राणा. ये. ओ, काय राणा, कसा आहेस?
आवडल्या का आमच्या बाईसाहेब? अगं तू घाबरतेस काय? ओळख करून दिली ना तुझी राणाशी. आता रायडिंग करणार? नाही, मी याआधी कधी नाही बसले. अगं मग पहिल्यांदा बस. नाही, नको, मला थोडी भीती वाटते. भीती काय? राणा भीती वाटते तुझी? अगं आता एकदा ओळख करून दिली ना तुझी राणाशी, तो आता काही करणार नाही तुला. काय रे? हा, कळतं का त्याला? माणसापेक्षा जास्त चांगलं कळतं. चल बस बस, छान मस्त रपेट करून आणेल राणा. अहो नको प्लीज. मी आहे ना. नको पण खरंच. प्रियाताई बी पहिल्यांदा असंच म्हणायच्या, आता सहज दौडायला लागला घोडा. त्यांना तास पण कमी पडतात. पण मला नाही जमणार. बर ठीक आहे. सॉरी. बर बसू नकोस, पण मैत्री तर करशील राणाशी? पण छान आहे राणा. तुम्ही करा ना रायडिंग. मग तू काय करणार? बसून राहणार इकडे एकटीच? राणा आज वेळ नाही बाबा, आज मॅडम साठी वेळ ठेवलाय. जा घेऊन जायला. मौका भी है, दस्तूर भी है. इथे कोण आलंय आता मरायला? आता इथे आई नाहीये. ऐनवेळी तुला हाक मारायला कुणीही नाहीये. प्रियाने हे घर किती छान ठेवलंय हे तुम्हाला सांगून झालेलं आहे. सो पण आणखी एक गोष्ट राहिली आहे. आता काय? नुसतं गिफ्ट देऊन काही होत नाही. दिलेला हार कसा दिसतोय हे बघण्यासाठी आधी हार गळ्यात घालायला लागतो ना. एक मिनिट. आता अहो तो गोंडा फक्त खेचा. सॉरी सॉरी सॉरी. कसा दिसतोय? खूप सुंदर. नक्की? तुला आवडलं? खूप. पण आज मला 2 गोष्टी कळल्या ज्या सत्यजित मुधोळकरांना जमत नाहीत. कुठल्या? पहिली गोष्ट, तुम्हाला गोल पोळ्या करता येत नाहीत. आणि दुसरी? आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला हार कसा घालायचा ते अजूनही माहिती नाहीये. मग शिकव ना मला. काय? हार कसा घालायचा? शिकवेन वेळ आली की. वेळ आलेली आहे. ते कोणीही नाहीये. ते म्हणतात ना, मौका भी है, दस्तूर भी है.
इथे कोण आलंय आता मरायला? प्रिया, अगं तू कशी आलीस? खूप छान सरप्राईज दिलंस तू मला. हो ना. तू का आलीस इथे?